आज यवतमाळ जिल्ह्यातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, अनावरण, राष्ट्रार्पण आणि लाभ वितरण सोहळा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते तसेच राज्यपाल माननीय रमेश बैसजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री संजयभाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातील स्वयंसहायता गटांना 800 कोटींच्या निधीचे वाटप, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील 1 करोड नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वितरण, मोदी आवास योजनेचा शुभारंभ करण्यात आला। या अंतर्गत मागासवर्गीय नागरिकांसाठी 10 लाख घरे बांधण्याची घोषणा करण्यात आली। तसेच पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 16व्या हप्त्याचे वितरण करून देशातील शेतकऱ्यांना खात्यात 21,000 कोटींचे लाभ दिले। नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या हप्त्याचे वितरण करून राज्यातील शेतकऱ्यांना अजून 3,800 कोटींचे लाभ दिले। त्यासोबतच विदर्भातील न्यू आष्टी व मळनेर नवीन ब्रॉड गेज रेल्वे लाईन व प्रवासी सेवेचा शुभारंभ, वर्धा कळंब नवीन ब्रॉड गेज रेल्वे लाईन आणि प्रवासी सेवेचा शुभारंभ, वरोरा वणी राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे लोकार्पण, साकोली भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या दुपदरी रस्त्याचे लोकार्पण, सलाई खुर्द तिरोडा महामार्गावरील कॉन्क्रिटीकरण केलेल्या रस्त्याचे लोकार्पण, तसेच यवतमाळ शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण यावेळी करण्यात आले। गेल्या दशकभरात अनेक क्षेत्रात देशाने अभूतपूर्व प्रगती केली आहे। राज्यातील महिला सशक्तीकरण अभियानाद्वारे 55,000 महिलांना लाभ होणार असून ही संख्या 2 कोटीपर्यंत वाढवण्यात येणार आहे। जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल, न्यूज 24, आपकी